मित्रांनो नमस्कार। नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 368 जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। मागच्या आठवड्यात आपल्याला जी अपडेट आली होती यानुसार या भरती प्रक्रियेवर स्थगिती आणण्यात आली होती। मात्र आता पाहू शकता एक महत्त्वाची अपडेट आली आहे। निकालाबाबतची अपडेट आहे। यामध्ये दुसरी उत्तर तालिका जी आहे दुसऱ्या उत्तर तालिकेबाबत आक्षेप घेण्यासाठीची सूचना परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे। म्हणजे पुन्हा एकदा निकालाची प्रक्रिया जी आहे प्रोसेस ही सुरू झाली आहे। पाहू शकता या अंतर्गत उमेदवारांना त्यांची जी उत्तर तालिका आहे उत्तर तालिकेवर जर काही आक्षेप असतील तर आक्षेप घेण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आला आहे। याबाबतचं परिपत्रक आलेलं आहे। आपण डिटेलमध्ये ते परिपत्रक पाहून घेऊयात। नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती प्रक्रिया सूचनापत्रक आता हे 25 सप्टेंबर जरी तारीख इथे दिली असली तरी 26 सप्टेंबरला हे परिपत्रक जे आहे अधिकृत जे संकेतस्थळ आहे वेबसाईट या वेबसाईटवर टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे कालचं म्हणजे लेटेस्ट हे परिपत्रक आहे। सरळ सेवा भरती 2025 सूचनापत्र नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 सेकंड ऑब्जेक्शन फॉर्म बाबत नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत 30 वर्गातील 668 पदांसाठी दिनांक 16 जुलै 2025 ते 17 जुलै 18 जुलै आणि 19 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात आली आहे। ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत परीक्षार्थींनी सेकंड ऑब्जेक्टिव्ह फॉर्म जो आहे हा 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि प्रत्येक आक्षेपासाठी ऑब्जेक्शनसाठी 100 रुपये अक्षरी शुल्क जे आहे हे आकारण्यात येईल। 29 सप्टेंबर 2025 या कालावधीनंतर आलेले ऑब्जेक्शन फॉर्म हे विचारात घेतले जाणार नाही आहेत। तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहू शकता। नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली याच्यामध्ये 668 जागांसाठी त्याच्यामध्ये दुसरी उत्तर तालिका तुम्ही चेक केलेत आणि अजूनसुद्धा तुम्हाला आक्षेप आहेत, एखाद्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आणि चुकीचं दिलं आहे किंवा चुकीचं उत्तर आहे आणि याच्यामध्ये मार्क्स कट झालेत तर तुम्ही अजूनसुद्धा आक्षेप नोंदवू शकता। 29 सप्टेंबरपर्यंत ही लिंक ओपन असणार आहे। अधिकृत जी तुमची लॉग इन ID आणि पासवर्ड आहे TCS मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती तर त्याद्वारे तुम्ही पुन्हा एकदा त्यासाठी ॲप्लिकेशन जे आहे म्हणजे ऑब्जेक्शन फॉर्म हा सबमिट करू शकता। प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी 100 रुपये इतकं शुल्क जे आहे लागणार आहे। तर अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा प्रक्रिया जी आहे ही मार्गावर आलेली आहे। लवकरच जो अंतिम निकाल आहे तो सुद्धा जारी केला जाईल। या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।